तुम्हाला तुमच्या बेबीजला ड्रायफ्रूट्स आणि नट्स खायला घालायचे असतील तर ह्याच्यापेक्षा छान ऑप्शन तुम्हाला मिळणारच नाही. सो हाय, मी आहे स्नेहल आणि ही माझी मुलगी आर्विका अँड वेलकम टू एपिसोड 5 ऑफ मी आरूसाठी काय काय बनवते. सो इथे आता मी पॅनमध्ये चमचाभर तुपामध्ये आपले जे काही सगळे ड्रायफ्रूट्स आहेत ते आणि पंपकिन सीड्स थोडे घेतले आहेत ते आपण 3 ते 5 मिनटासाठी असं छान रोस्ट करून घेणार आहोत. 5 मिनटानंतर तर तुम्ही पाहू शकताय छान असा गोल्डनिश कलर आलेला आहे. सो आता गॅस बंद करून हे थंड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला असे रँडम असे छोटे छोटे पीसेसमध्ये कट करायचे आहेत. नंतर आता आपण त्याच पॅनमध्ये थोडंसं तूप घेऊन त्याच्यामध्ये आपले जे खजूर आहेत ते असे छान असे परतून घेणार आहोत जोपर्यंत जे खजूर किंवा डेट्स आहेत ते आपलं टेक्स्चर सोडत नाहीत. आणि त्याच्यामध्ये आपण आता ही आपली नट्सची जी आपण तुकडे केले होते ते टाकून छान असं मिक्सचर रेडी करणार आहोत. आपले जे बॅटर आहे ते आपलं थोडंसं कोमट झालं की त्याचे तुम्ही असे हवे त्या शेप्स आणि सायझेसमध्ये बनवू शकता. मी मोस्टली बॉल्सच केले आहेत. इथे आता मी आपलं पाणी उकळलेलं आहे. आपल्याला चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे डबल बॉयलर मेथडनी. सो चॉकलेट कधीही डिरेक्ट हीट नाही करायचं फ्लेमवर. सो हे असं तुम्ही एका आपला पॅन किंवा कुठल्या पण एका भांड्यामध्ये पाणी बॉईल करून त्याच्यामध्ये असं एखाद्या ग्लासच्या कंटेनरमध्ये तुम्ही चॉकलेट मेल्ट करू शकता. सो अंदाजे तर मेजरमेंट असे आहे की तुम्ही जर अराऊंड 1 कप जर तुम्ही ड्रायफ्रूट्स घेतलेले असतील तर त्याच्यासाठी डबल आपल्याला डेट्स लागतात. आणि मला इथे एक डार्क चॉकलेट आहे, अमूलचं जे डार्क चॉकलेट मिळतं ते मला अख्खं लागलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता पण डार्क चॉकलेट जनरली हेल्दी असतं त्यामुळे मी ते प्रेफर केलं. यू कॅन यूज नॉर्मल डेअरी मिल्क ॲज वेल. सो हे चॉकलेट असं आता पूर्णपणे असं मेल्ट झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे काही आपले नट्सचे बॉल्स बनवलेले आहेत त्याला छान असं चॉकलेट कोट करून घ्यायचं आहे. हे जे आपले सगळे बॉल्स आहेत त्याला आपण मिनिमम 2 to 3 आवर्ससाठी रेफ्रिजरेट करायचं आहे. जर तुम्ही ओव्हरनाईट केलं तर जास्त छान, कारण रात्री फ्रीज वगैरे उघडलं जात नाही त्यामुळे पटकन ते सेट होतात. सेट केल्यानंतर असे काहीसे दिसतात आणि अप्रतिम लागतात. मुळात म्हणजे खूप हेल्दी आहेत लहान मुलांसाठी. सो येस, यू कॅन डेफिनेटली गिव्ह इट अ शॉट आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा.